सध्या अतिशय जास्त ट्रेंडमध्ये असणारी गोष्ट म्हणजे गिबली स्टाईल इमेज. प्रेक्षकांकडून या इमेजला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. स्वतःचं एक ॲनिमेटेड व्हर्जन पाहायला का कोणाला आवडणार नाही? व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडेच हे फोटो मोठ्या प्रमाणात अपलोड होत आहेत. हे सगळं खरं, पण हे सगळं सेफ आहे का याचा विचार तुम्ही कधी केला आहे? तुम्ही जे हे इमेजेस ChatGPT थ्रू क्रिएट करताय त्यांना काय प्रायव्हसी आहे याच्याबद्दल तुम्हाला काही आयडिया आहे का? तर हेच सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत. 26 मार्चला ChatGPT OpenAIने गिबली स्टाईल इमेज जनरेशन फीचर्स इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर सगळीकडे या फीचरचा एवढा वापर होऊ लागला की त्यांचं सर्व्हरच एकदम क्रॅश झालं. पण हे सगळे इमेजेस क्रिएट करताना तुम्ही हा विचार केलात का की जर तुमच्या डेटाचा गैरवापर झाला तर काय होईल? आपण त्यांची प्रायव्हसी पॉलिसी नीट वाचली आहे का? त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार जर आपण परमिशन ग्रँट करताना त्यांना आपला डेटा वापरण्यासाठी मनाई नाही केली तर AI आपला डेटा त्यांच्या ट्रेडिंगसाठी यूज करू शकतात. ज्या प्रायव्हसी पॉलिसी आपण ओके म्हणून क्लिक करतो त्यानुसार आपण या टूल्सला बऱ्याच गोष्टींची परमिशन देतो. बऱ्याच तज्ज्ञांचा या फीचरवर असा विचार आहे की ते जे कोणी या परमिशन ग्रँट करतात ना त्यांचा डेटा दुसऱ्या कोणालाही विकू शकतात. यामुळे तुमचा चेहरा कुठेही कसल्याही ॲक्टिव्हिटीजसाठी वापरला जाऊ शकतो. जर तुमचा डेटा AI डेटामध्ये सेव्ह केला तर तो डिलीट करणे खूप अवघड आहे, अशक्यही म्हणू शकता. आणि त्याचा वापर फ्युचरमध्ये कोणत्याही गैरव्यवहार, गैरकामासाठी केला जाऊ शकतो. आपल्या प्रायव्हेट डेटा, आपलं लोकेशन यावरतीही AI हल्ला करू शकतं. जर असं झालं तर आपण काय करणार आहोत? आपली सुरक्षितता, प्रायव्हसी, इज्जत सगळ्यांवरतीच धोका निर्माण होऊ शकतो ना? ही खरंच खूप विचार करण्याची गोष्ट आहे. आपण नेहमी ट्रेनच्या वादळात वाहत जातो, पण जात असताना हा विचार करणंही तेवढंच गरजेचे आहे की यामुळे माझं भविष्य तर धोक्यात नाही ना? या गिबली स्टाईल इमेजबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.